हॅलो मैत्रिणींनो, आज आपण पाहूया मंगळगौरसाठी टाईट फिटिंगची व्यवस्थित साडी कशी नेसायची, ती मागून पुढून अजिबात आपले पाय दिसणार नाही आणि व्यवस्थित सेफ्टी पिन लावले तर पोटही दिसणार नाही आपले। तर मैत्रिणींनो, मी इथे 10 वारी साडी घेतलेली आहे। 10 वार साडीच लागते। मी स्मॉल साईजची आहे तरी पण मला इथे 10 वार साडी लागते। तुम्ही मीडियम असो, लार्ज असो, एक्सेल असो, कुठल्याही साईजची असो, तुम्हाला 10 वार साडी नेसावी लागणार आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी लेफ्ट साईडला छोटासा पदर काढलेला आहे आणि मी 2 गाठ मारणार आहे समोर। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नऊवार साडी जेव्हा आपण खरेदी करतो ना, तेव्हा मस्त कॉटनची साडी घ्या, बाकी कुठलीच घेऊ नका। सिल्क वगैरे घेतली तर खूप घसरते। आता मी फोल्ड केलं आणि पाहिलं की मागं काष्टा येत नाहीये, मला अजून साडी सोडावी लागणार आहे डाव्या साईडला। म्हणून मी डाव्या साईडला अजून साडी सोडली आणि 2 गाठ मारत आहे। येस, त्यामध्ये ब्लाउज पीस नसतो, ब्लाउज पीस कट करायचं नाही त्यातला, नाहीतर मग साडी छोटी होते। यामध्ये ब्लाउज पीस नसतो, याला कॉन्ट्रास्ट असा ब्लाउज आपल्याला घ्यावा लागतो। आता मी लेफ्ट लेगला साडी गुंडाळली आहे आणि मागच्या प्लेट्स तयार करत आहे। आता ही साडी नेसण्याची वेगळी पद्धत आहे थोडीशी, पण याने ना पाय झाकून राहतात आणि मागचा काष्टा पण व्यवस्थित दिसतो। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नऊवारी साडीला अजिबात फॉल लावायचं नाही, फक्त पिको करायचा असतो एकदम दोन्ही साईडनी, म्हणजे पदराच्या साईडने आणि नेसत्या साईडनी पण। तर असे व्यवस्थित प्लीट्स केलेले आहेत आणि व्यवस्थित प्लीट्स हे आपणच करायचे आणि मस्तपैकी सेंटरला मागे खोचून टाकायच्या। कोणाची मदत घेतली तर उत्तम, पण नसेल तर आपल्याला आलं पाहिजे। आता बघा, मी तुम्हाला जसं म्हटलं तसं पाय दिसत नाही, एक नॉमिनल पाय दिसतात। आता याच्या आतमध्ये मी मोठी पॅन्ट घातलेली आहे, तुम्ही 3/4 घातली तर उत्तम आहे। मला व्हिडिओ शूट करायचं होतं म्हणून मी मोठी पॅन्ट घातलेली आहे। त्याच्यानंतर तुम्हाला आता पदराकडे जायचं आहे आणि असं जसं मी जाते पदराकडे तसंच तुम्हाला जायचं आहे, कारण डायरेक्ट पदराला हात लावला की वरती खाली असा पदर होतो। तुम्हाला वरची पूर्ण प्लीट्स धरून, म्हणजे वरची बाजू धरूनच पदराकडे जायचं आहे। बघा, जसं मी जाते तसं असं पदराकडे गेल्यावर आता तुम्हाला पदर करायचं आहे। पदर करण्याची माझी फार सोपी स्टाईल आहे, मी तुम्हाला इथे दाखवतेच, नाहीतर स्पेशल व्हिडिओ आहे पदर कसा करायचा। 1 मिनिटाच्या आत कोणत्याही हेवी साडीचा पदर तुम्ही करू शकता। ही मंगळागौरसाठी खास ब्राह्मणी साडी मी इथे आणलेली आहे। तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा आणि प्रत्येक साडीचा व्हिडिओ आपल्या एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनलवर पाहायला मिळेल। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। सणवारानुसार मी सगळे व्हिडिओज घेऊन येते। आता मी पदर पॅक केलेला आहे। पदर गुडघ्या इतका असेल तरी चालतो, नऊवारी साडीला पदर थोडा छोटाच असतो, हे लक्षात घ्या। आता पहिली प्लीट्स आहे ती फक्त मी धरतीये, म्हणजे जी आपण आतमध्ये साडी टाकली होती तिथून धरते मी। आता पाय हलवत नाही, मी फक्त साडी काढते आतमध्ये, जी पाय अजिबात हलवायचं नाही तर परत सेटिंग बिघडते। आणि हो, कुठलीही नऊवारी साडी नेसायच्या आधी पहिले वॉशरूमला जाऊन यायचं, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आता आपण डायरेक्ट प्लीट्स करायला घेऊयात। याच्यामध्ये प्लीट्स जास्त येतात, ते एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये नऊवार साडी असते, मोठी असते। ॲक्च्युली 10 वार साडी आहे, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 10 वार साडीच घ्या, नऊवार घेऊ नका। नऊवार नाही पुरत ब्राह्मणी काष्टाला, नऊवार फक्त राजेशाही नऊवारी, जी अगोदरची जिजाऊची नऊवारी असते ना त्याला ती पुरते, पण ब्राह्मणी काष्टाला, पेशवाई काष्टाला नऊवार साडी पुरत नाही 10 वार घ्यायचा। आता मी एक निरी फिरवली आहे आणि सगळ्या निऱ्यांना ती फिरवून आतमध्ये टक केलेल्या आहेत सगळ्या सेंटर प्लेट्स। आता जी पहिली प्लेट्स काढते मी चेस्टवरची, ती आपल्याला ब्लाउजला सेफ्टी पिनच्या साह्याने टक करायची, म्हणजे पदर आपलं कुठे हालत नाही आणि मंगळागौर खेळताना व्यवस्थित आपल्याला ते खेळता येते। आता आपल्या प्लीट्स राहिलेल्या आहेत, म्हणजे एका पायावरचा काष्टा झालेला आहे। आता आपल्याला ब्राह्मणी खोचा घ्यायचा आहे, खोचा ओचा म्हणू शकता। आणि अजून एकदा ती टिप महत्त्वाची मी सांगते की याला ना तुम्ही प्युअर कॉटनची साडी घ्या, म्हणजे कसं जिथे ठेवाल तिथे ती चुपून बसते। आता ही थोडी मिक्स आहे साडी माझी, प्युअर कॉटन नाही आहे, त्यामुळे थोडीशी फुलती तुम्ही पाहाल तर। नेहमी प्युअर कॉटन साडी रेफर करा। आता मी ब्राह्मणी ओचा जो आहे तो मी टक करते आणि हा ओचा कुठे टक करायचा, आपल्या पदराच्या खाली असतो, शोल्डरवर जिथे पदर घेतो ना त्याच्या खाली असतो। मी खूप जणांना पाहिलं तर रॉंग साईडला आतमध्ये खोचतात, तिथे नसतो। जिथे आपला शोल्डरवरचा पदर असतो त्याच्या खालीच हा कमरेवर ब्राह्मणी ओचा असतो। तर अशा प्रकारे तुम्ही मस्त नऊवार साडी नेसू शकता आणि खूप छान आहे। कुठूनच पाय दिसत नाही, पुढून दिसत नाही, मागून दिसत नाही। आता ट्रेडिशनल ब्राह्मणी पद्धत म्हटली तर तुम्हाला हा पदर घ्यावा लागेल, सेफ्टी पिननी सिक्युअर करावं लागेल आणि मस्त अशी तुमची नऊवार साडी नेसून झालेली आहे। आता ज्वेलरी व्यवस्थित घाला, मंगळसूत्र मोठं घातलं तरी चालेल, पण 2-4 तरी ज्वेलरी हव्यात, त्यामुळे मग असं मस्त असं मराठमोळा साज येतो। आणि इथे मी नथ घातलेली आहे, नथ मस्त ठसठशीत दिसेल अशी घालायची। गजरा आणि कानाचे वेल वगैरे असतील तर घाला, हिरव्या बांगड्या घाला, अंगठी घालू शकता, ठसठशीत पायातले पैंजण घालू शकता। व्हिडिओ आवडला असंच काय करायचं माहिती